नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत. लग्न झालेलं असतं, मग नवरदेव नवरी सगळ्यांचे आशीर्वाद मागत असतात, सगळ्यांचे चरण स्पर्श करत असतात. त्यावेळेला ईश्वरीची आई अर्णवला सांगत असते की माझ्या मुलीचा चांगला सांभाळ करा, तिला समजून घ्या, तिच्या काही चुका झाल्या तर माफ करा आणि तुम्ही दोघांनीही सुखाचा संसार करावा अशी माझी आणि यांची इच्छा आहे असं म्हणत आशीर्वाद देते. मग अर्णव ईश्वरी मामांचा आशीर्वाद घेतात, आत्याचाही घेतात. आत्या नाकतोंड मुरडत आशीर्वाद तर देते. इकडे अंजलीताईचा आशीर्वाद घ्यायला दोघंजणं जातात, तेव्हा ती घेऊ देत नाही आणि दोघांनाही छान प्रकारे मिठी मारते आणि तिचा आनंद सगळ्यांसमोर ती व्यक्त करत असते. त्यातच मग आकाश म्हणू लागतो, इतकं छान सगळं झालेलं आहे, आता वेळ आली आहे ती म्हणजे सेल्फीची, चला आपण एक सेल्फी काढूया असं म्हणत सगळेजण मग उभे राहतात. तो त्याच्या फोनमध्ये छान प्रकारे फोटोग्राफ क्लिक करू लागतो. सगळेजण आनंदी असतात. मात्र ईश्वरी हे नातं मी स्वीकारलं नाही असं मनात बोलते. अर्णवही तिच्याकडे पाहतो. माहिती आहे तू आज स्वीकारलेलं नाही, पण ज्या वेळेला तुला सत्य कळेल त्यावेळेला तू नक्की मला माफ करशील असं तो मनातल्या मनात तिच्याकडे पाहून बोलत असतात. दोघंही एकमेकांकडे रागारागाने पाहत असतात आणि फोटो क्लिक केल्यानंतर मग वेळ होती ती म्हणजे घरी जायची, विदाईची. आता निरोप द्यायची वेळ आली, तेही ईश्वरीला. मग सगळेजण बाहेर आलेले असतात. ईश्वरी रडत असते आई निघाली म्हणून. त्यावेळेला ती सांगत असते की सगळ्यांशी मन जुळून राहा, सगळ्यांचं मन जिंक, चांगला संसार कर असं प्रत्येक आई बाबा हे आपल्या मुलीला सांगतात. तसाच सल्ला तिची आई तिला देत असते आणि मग निरोप द्यायची वेळ होते. ती रडू लागते, गळ्यात पडते आईच्या. मग ईश्वरीला रडताना ती शांत करते आणि नवरदेवाला सांगते, जावई बापू आता माझ्या मुलीचा चांगला सांभाळ करा आणि तुम्हीही छान प्रकारे आनंदाने संसार करा असा आशीर्वाद देते. त्यावेळेला आहो जावो घालत असते ईश्वरीची आई अर्णवला आणि ते पाहिल्यानंतर त्याला प्रश्न पडतो, आज माझ्याशी काकू असं का बोलताय? मग तो म्हणतो, तुम्ही मला असं आवाजावं का घालताय? त्यावेळेला ती सांगते, पहिले तुम्ही माझ्या मुलाच्या रूपात होतात, आता तर तुम्ही जावई झालात, तुम्हाला मानपान द्यायला हवा की नको? मग आता आम्ही निघतो, रिक्षा बोलवतो असं म्हणत असताना मग अर्णव म्हणतो, तुम्ही तर मला आत्ताच जावई म्हटलं ना, मग जावयाचं कर्तव्य मलाही पार पाडू द्या. माझी गाडी घेऊन जा, ती गाडी तुम्हाला सोडून वापस येईन, नकार देऊ नका. आणि गळच घालतो तो. आत्याला हे मान्य नसतं, पण आता जावयापुढे काय बोलावं म्हणून सगळेजण तयार होतात त्याच्या गाडीमध्ये जायला. मग बाबांना कवटळून मिठी मारत ईश्वरी त्यांचा निरोप घेऊ लागते. दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं. मग सगळेजण घरी जायला गाडीमध्ये बसतात आणि त्यावेळेला ईश्वरी खचून जाते, खूप रडत असते. तिला सांभाळणारा कोणीही नसतं. त्यावेळेला अर्णव तिचा हात पकडतो, तिला रडू नको असं इशारा करतो, तुझा सांभाळ मी करेल, काही घाबरू नको असं मनातले मनात तिला वचन देतो. तिच्या हाताला धरून तो तिला घराकडे आतमध्ये घेऊन जाण्यासाठी निघतो. त्यावेळेला दारातच अंजली ह्या दोघांना थांबवते. तुमच्या दोघांचा रीतसर मी गृहप्रवेश करणार, त्यामुळे तुम्ही दोघांनीही मी येईपर्यंत इथे दारातच थांबायचं असं सांगून मग अंजली आत जाते. त्याच वेळेला वल्लवी तावातावाने मग तिथे येऊ लागते. गृहप्रवेश कुणाचा होतो माहिती आहे का असं सगळ्यांसमोर बोलू लागते. अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो. तिचा धडधडीत अपमान सारखी वल्लवी करत असते. वल्लवी म्हणते, जी व्यक्ती आपल्याला हवीशी असते ना, त्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यात आणतो, आपल्या घरात आणतो, त्यांचा आपण आनंदाने गृहप्रवेश करतो असं सगळं ती बोलत असते आणि ईश्वरी मान खाली घालून ऐकत असते. खूपच जीवाला लागेल अशा शब्दात ती अपमान करत असते. आता मामाही काही गप्प राहणाऱ्यातले नाही. ते म्हणतात, अगं आज त्याचं लग्न झालं, आजच्या दिवशी तरी तुझी कटकट नको ना, का तू वाद घालायला इथे आली आहेस? आणि आली नसती तरी चालली असतीस असं मामा बोलतात. ह्या दोघांची भांडणं सगळेजण ऐकत असतात. आकाश आता म्हणतो, प्लीज तुम्ही दोघेही शांत व्हा, आज दादाचं लग्न झाले, त्याचा तरी विचार करा तुम्ही. रोजच तुमची भांडणं चालू असतात ना, आज प्लीज भांडू नका, शांत राहा आई असं म्हणत तिला तो शांत करतो. तितक्यात अंजली येते. मामीला पाहून ती म्हणते, अरे वा मामी, बरं झालं तुम्ही इथे आलात. अर्णवच्या गृहप्रवेश तुम्ही पाहायला हवा, प्रत्येक क्षण तुमच्याही डोळ्यात टिपायला हवे की नको? मग ती म्हणते, अगं तुला आनंद झाला, पण सगळ्यांना नाही ना झाला मला बघून आनंद. काही काही लोक मला पाहिल्यानंतर आजही तोंड वाकडंच करतात, त्यांना मी इथे मान्यच नाही आहे. पुन्हा तिथे मामा म्हणू लागतात, तू ना प्रत्येक शब्दात प्रत्येक गोष्टीत तू टॉन्ट मारते, हे काही योग्य नाही. आणि आईला आता आकाश प्रेमानेच सांगतो, प्लीज मॉम आता तरी भांडू नको,
प्लीज थोडा वेळ शांत उभी राहा, माझ्यासाठी राहा. असं म्हटल्यानंतर ती ठीक आहे तुझ्यासाठी राहते म्हणत उभी राहते आणि मग दोघांचा तिथे गृहप्रवेश सुरू होतो. खरं तर आज जरी ईश्वरीच्या चेहऱ्यावर आनंद नसला तरी एक ना एक दिवस नक्की येईल असा विचार अर्णव करतो. इथे आता हट्ट करू लागते अंजली नवीन वहिनीला की वहिनी तू एक उखाणा घे आणि मग गृहप्रवेश कर. ती म्हणत असते मला येत नाही पण नक्की येईल तुला. मामाही तिला प्रोत्साहित करतात. मग तिला ते क्षण आठवतात की बाबांनी ह्या लग्नाला कशी मान्यता दिली. अर्णवनी कसं जबरदस्ती तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. बाबांच्या इच्छेखातर तिने हे लग्न केलं असं म्हणत असाच उखाणा ती तिथे घेते. असं म्हणत उखाणा घेतल्यानंतर सगळेजण तिच्याकडे पाहतात. अंजली म्हणते हो खूपच छान उखाणा घेतला तू, छान. आता मामा इथे हट्ट करतात ते अर्णवला, अर्णव तूही उखाणा घ्यायला हवंस रे. आणि उखाण्यात काय घ्यावं म्हणून आता प्रश्न पडतो अर्णवला. अर्णव म्हणतो मला नाही जमणार हे असलं उखाणा वगैरे. पण मामा त्याला आयडिया देतात, जमेल तुला. असं रायमिंगवर जोडायचे आणि मनातली गोष्ट बोलून दाखवायची. त्याला ते क्षण आठवतात जेव्हा राकेशला त्याने गळ्याला पकडून माझ्या ईश्वरीला आणि ताईला काहीही होऊ देणार नाही असं वचन दिलं होतं. त्या वचनाला आता पाळण्यासाठी तसाच उखाणा तो घेतो. सगळ्यांचं मन तो जिंकतो. ईश्वरी त्या उखाण्याला ऐकल्यानंतर त्याच्याकडे पाहू लागते. इथे वचन द्यायची बात करतोय आणि मला जबरदस्ती लग्न करून इथे आणले. रागारागाने त्याच्याकडे डोळे वटारून पाहू लागते. अंजली आता म्हणते तू गृहप्रवेश कर. मग ती तांब्याचा लोटा ओलांडून घरात येऊ लागते. तिच्यासाठी कुंकवाच्या पावलांनी आत येण्यासाठी अंजलीने ताट ठेवलेलं असतं. त्याच्यात पाय दे आणि मग आत ये असं म्हणू लागते. त्यावेळेला ती पाय टाकते आणि तिचा तोल जातो. ती पडणार तितक्यातच अर्णव तिचा हात पकडतो, तिला सावरतो. आयुष्यभर मी तुला सावरेल, तुला जपेल असं तो बोलतो डोळ्यांनी ईश्वरीशी. ईश्वरी मात्र त्याच्याकडे रागारागाने पाहत त्याचा हात सोडून देते आणि गृहप्रवेश मग दोघांचा होऊ लागतो. ती कुंकवाच्या पावलांनी लक्ष्मीच्या पावलांनी आत जाण्यासाठी सज्ज असते. तिला पहिला क्षण आठवतो ज्यावेळी ती साड्या विकण्यासाठी या घरात प्रवेश केला होता आणि आजचा हा क्षण जेव्हा ती लक्ष्मीच्या पावलांनी घरात आत येते. तिचं मन तिला तयार नसतं पण ती हे सगळं आईबाबांसाठी करत असते. घरी आईबाबा पोचतात. सगळेजण बसतात. सगळ्यांना मग नमू पाणी देते. त्यातले सगळ्यांचा मूड खराब असतो पण काहीतरी गप्पा मारल्या तर मूड खराब चांगला होईल असा विचार करून ईश्वरीची आई मग बोलू लागते की मी आत्ता सगळ्यांसाठी काहीतरी खायला करते. आत्या त्यात म्हणते काहीही खायची इच्छा नाही, एवढं सगळं झालं आहे यानेच आमचं पोट भरलं आहे. मग ती म्हणते असं नाही, आता आपल्याला जगायला तर हवं, काहीतरी करायला तर हवं आणि मी तुमच्यासाठी 2-4 घास काहीतरी बनवते, सगळ्यांनी 2-2 घास खाऊन घ्या. चल ग नमू, इशू माझ्यासोबत चला असं म्हणत ती हाक मारू लागते आणि मग सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. ती रडू लागते की आज माझी इशू माझ्यासोबत नाही पण मला ह्या गोष्टीचं खूपच चांगलं वाटतं आहे की माझ्या नवऱ्याने तिला परमिशन दिली, त्यांच्या इच्छेनेच ते लग्न झालं. ती त्यांना विचारू लागते की तुम्ही असं का केलं, तुमच्या मनात नक्की चाललं आहे तरी काय. ती तर मंगळसूत्र काढून ठेवत होती, सगळं काही पुन्हा पूर्ववत झालं असतं पण तुमच्या इच्छेखातर तिने ते लग्न केलं. तुम्ही असं का केलं, तुमच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसतोय, समाधान दिसते, या सगळ्या गोष्टींचा अर्थ आम्ही काय काढायचा. त्यावेळेला जय आत्या म्हणते काहीही असो, त्या बिचारा राकेशच्या समोर कसं उभं राहायचं, त्याच्या प्रश्नांची काय उत्तर द्यायची, ह्या गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटतं. दादा तू ही योग्य नाही केलं असं म्हणून जयू रागा भरून आतमध्ये निघून जाते. पण तिथे ईश्वरीची आई बाबांना म्हणत असते मला विश्वास आहे तुम्ही जे काही निर्णय घेतलात तो विचार करून घेतला असेल आणि तुमच्या विचाराने तो निर्णय योग्यच आहे असं मी मानते आणि तुम्ही जे लग्नाला होकार दिला आहे त्या लग्नाला मीही मान्य करते. तुम्ही दिलेल्या गोष्टी आम्ही कधीही टाळणार नाही. तुम्ही कोणतीही गोष्ट विचारपूर्वकच करतात आणि इशूच्या लग्नाचा निर्णय तुम्ही विचारपूर्वक घेतला हेही मला माहिती आहे. एक ना एक दिवस ते सत्य सगळ्यांसमोर येईलच. पण ह्या क्षणाला माझी लेक हे घर सोडून गेली, तिचं निरोप समारंभ झाला, तिची पाठवणी आपण केली आहे, आज आपल्यात ती नाही म्हणून ती ढसढसं रडू लागते. आईला नमू सांगत असते आई रडू नको गं, तिचा आता संसार चालू झाला, ती सुखाने राहील, आपल्याला ह्या गोष्टीला आता मान्य करावंच लागेल. लेक गेली म्हणून आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येत असतं पण ते आनंदाचे अश्रू असतात. इकडे आजीला सुनमुख दाखवण्यासाठी अंजली घेऊन येते आणि म्हणते आजी सुनमुख बघ गं. त्यावेळेला आजी एक कटाक्ष टाकते, तेही अर्णव आणि ईश्वरीच्या चेहऱ्यावरती आणि ती म्हणते ही सूनच मला मान्य नाही, तिचा चेहरा तरी काय पाहायचा.
अर्णव पुढे येतो आणि आजी अशी हाक मारतो. आजी त्याला मोठे डोळे करते आणि थांबवते. मला ह्या गोष्टीत इंटरेस्ट नाही असं म्हणून त्या देवघरातनं तिच्या खोलीकडे निघून जाते. तिचा अपमान आजी करते, पण अंजली म्हणते ठीक आहे, पण आता तुम्ही दोघंजणं नाराज होऊ नका, चला बरं देवाचे आशीर्वाद घ्या असं म्हणत देवासमोर डोळे मिटून उभी राहते. माझ्या भावाचा संसार सुखाचं हो, सगळ्या इच्छा पूर्ण हो असं अंजली देवाकडे मागणं मागते. ईश्वरी मात्र म्हणते हे जे काही झालं ते मला मान्य नाही आणि ह्या सगळ्यातनं मी आता अर्णवला खूप मोठा धडा शिकवणारा आहे असा तिने निर्णय घेतलेला असतो आणि डोळ्यातनं पाणी टपटपत असतं. अर्णव तिच्याकडे पाहतो आणि विचार करतो की माहिती आहे मला, हिच्यासाठी आज मी खूप मोठा विलन आहे. रूममध्ये गेल्यानंतर तो पाहतो तर काय, मामाने एक छान प्रकारे रूम सजवलेली असते. नवीन नवरदेव नवरीची बेडरूम इतकी सुंदर पहिली रात्र घालवण्यासाठी. मामा त्याला सांगतात ती तुझी बायको आहे, आता तिला तू सांभाळायचं. पण तो म्हणतो आज मी तिचा नवरा असलो तरी तिच्या दृष्टीने मी सगळ्यात मोठा विलन आहे. आधी तिचं मला मन जिंकावं लागेल, तेव्हा जाऊन पुढच्या गोष्टी घडतील. त्याच्यासाठी आता ह्या राकेशला धडा शिकवावा लागेल. इकडे मात्र जेव्हा रूममध्ये ईश्वरी येते त्या रूमची परिस्थिती पाहिल्यानंतर तिला इतका राग येतो, ही गोष्टच मला मान्य नाही, आता पुढे काय करायचं म्हणून अर्णव तिला विचारत असतो. तिला या गोष्टीचं उत्तर ती पूर्ण रूममधल्या गोष्टी फेकून देते. ते फुलं फेकते, चुरगळते आणि पुढे काहीही होणार नाही या नात्याचं असं म्हणत ती अर्णवला जाब विचारू लागते. चला तर मग पुढे येणाऱ्या ट्विस्ट आपण पाहूया. ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा भेटू.